ओएस न्यूज प्रवास सत्याचा। ज्या अनाथ दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर जे हास्य निर्माण झालं ते बघून मला खूप आनंद झाला। आपण काही वेगळं करत नाही, त्यांच्या जागेवर आपण देखील राहू शकतो। फक्त माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं या भूमिकेतनं आपण काम करावं। त्यासोबतच माणसाने माणसासोबत माणसासारखं वागत असताना माणसाने पशूंसोबत देखील माणसासारखं वागण्याचा प्रयत्न केला तर निश्चित बुद्धिला देखील वाढ होईल आणि पर्यायाने आपलं जीवन हे निश्चितच सुसह्य होतं। मोठ्या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जर अनाथ विकलांग मुलांसोबत वाढदिवस साजरा केला तर निश्चितच त्या मुलांना पण आनंद होतो। एरवी पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर येतो त्यांच्या कामकाजातील कर्तव्य करताना पोलिसी रुबाब। मात्र हेच पोलीस आपल्या ड्युटीचा भाग वगळता समाजातील वंचित घटकांसाठी नेहमीच तळमळ करत असल्याची प्रचिती पुन्हा एकदा एका सुंदर वाढदिवस सोहळ्यात पाहावयास मिळाली। अनाथ आश्रमात जीवन जगणाऱ्या मुलांना आणि बंधू भगिनींना आपण समाजाच्या मुख्य प्रवाहात आहोत आणि समाज आपल्या सोबत आहे असे वाटावे आणि याच हेतून आपण निराधार लोकांना थोडा जरी आधार दिला तरी त्यांचं जीवन सुसह्य होत असतं असं मत व्यक्त करत कोपरगाव शहरचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पत्नी आदर्श लोकनियुक्त सरपंच तथा उत्तर महाराष्ट्र सरपंच परिषद मुंबई विभागीय अध्यक्ष सौ सुषमाताई वासुदेव देसले यांचा वाढदिवस शिर्डीतील साई आश्रय परिवारात करण्यात आलाय। या प्रसंगी साई आश्रय परिवारातील 250 मुले मुली आणि वयोवृद्धांना फेटे बांधून त्यांच्या हस्ते केक कापत सौ देसाई यांनी हा वाढदिवस साजरा केलाय। वाढदिवसानिमित्त मुलांना खाऊ वाटप मिष्टान्न भोजन देऊन आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो। तसेच कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केल्यापेक्षा या आश्रमात वाढदिवस साजरा केला तर येथील मुलांना आनंद होतो आणि मुलांमध्ये ऊर्जा निर्माण होते। तर या मुलांना हा सोहळा पाहून भविष्यात आपणही काहीतरी बनावे अशी प्रेरणा मिळते। यासाठी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतून साई आश्रय परिवारात हा वाढदिवस साजरा करत असल्याचं सौ सुषमाताई देसले यांनी सांगितलं। आज माझा वाढदिवस साजरा करताना मला खूप आनंद होतोय की आज मी जो वाढदिवस साजरा केला आहे ज्या अनाथ दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर जे हास्य निर्माण झालं ते बघून मला खूप आनंद झाला आणि मी माध्यमाच्या याच्यातनं सांगू इच्छिते की सर्वांनी जर या विकलांग बांधवांसोबत किंवा अनाथ मुलांसोबत जर वाढदिवस साजरे करतील तर त्यांना खूप आनंद होईल। म्हणून जरा घर परिवार किंवा मोठ्या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जर अनाथ विकलांग मुलांसोबत वाढदिवस साजरा केला तर निश्चितच त्या मुलांना पण आनंद होतो आणि आज त्यांनी आम्हाला बघितलं तर त्यांच्या मनातही असं वाटेल की आपण शिकावं आणि शिकल्यानंतर आपल्याला नोकरी लागेल आणि आपण पण कोणाच्या तरी जीवनात उपयोगी पडू असा आदर्श त्यांच्या समोर निर्माण करावा। म्हणून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकच सांगेल की दिव्यांग अनाथ लोकांना आपल्याकडून जेवढी शक्य असेल तेवढी मदत केली पाहिजे। आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो याच्यातनं आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे आणि असा आदर्श निर्माण केला पाहिजे। साई आश्रया ही जी संस्था आहे या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचं कारण म्हणजे मुख्य एवढंच आहे की अशा संस्था किंवा अशी माणसं समाजामध्ये ज्यांची गरज आहे। वर्तमान स्थितीमध्ये असलेली परिस्थिती दिव्यांग असतील अनाथ असतील बऱ्याच लोकांना वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी येण्याची वेळ येते। वर्तमान स्थितीमध्ये असलेली जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जे निराधार आहेत की ज्यांना कुठला आसरा नाही अशा लोकांना एक संगोपन करून एक चांगल्या दिशेसाठी त्यांचे जीवन सुसह्य करण्याचं काम आश्रय करत आहे आणि या भूमिकेतनं या ठिकाणी आपण जावं तर कुठल्याही 3 स्टार 5 स्टारला हॉटेलला आपण सहज जाऊ शकतो, परंतु त्याही पेक्षा समाजातली जी काही आपली बांधव आहेत आपली माणसं आहेत त्या सर्व माणसांना सोबत घेऊन जाणं हा खरा जीवनाचा अर्थ आहे। आपण या ठिकाणी येत असतो की त्यावेळेस त्या लोकांची जी परिस्थिती असते असह्य म्हणतो आपण ज्यांना दिव्यांग म्हणतो पण त्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये एक कलागुण असतात। त्या गुणांचं जर आपण अवलोकन केलं तर निश्चितच आपल्याला ते गुरुस्थानी दिसतात।
आणि मी स्वतः आजपर्यंत नेहमी सर्व दिव्यांग असतील जे काही लोक या ठिकाणी असं कामं करत असतात सर्व लोकांना एक गुरुस्थानी मानतो. आणि या गुरूंचं आचरण म्हणजे प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी शिकवत असतं. फक्त तुमच्या अंगी शिकण्याची वृत्ती असली पाहिजे. ज्या पद्धतीने ज्ञानपिपासून लोक महान होऊन गेले आहेत त्याच पद्धतीने आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये जर शिक्षण बघितलं तर निश्चितच आपल्यामध्ये जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्या लोकांना मदत करण्याची भावना वाढते. पर्यायाने समाजामध्ये जी काही आज मोठी एक बऱ्या ठिकाणी विसंगती वाटते. एका बाजूला प्रचंड श्रीमंती असते, दुसऱ्या बाजूला प्रचंड लोकांकडे दारिद्र्य आहे. काही लोक अबला आहेत, काही लोकांना बिलकुल काही गोष्टी करता येत नाही, पॅरासायटिक जीवन जगतात. जी लोक पॅरासायटिक असतील त्यांना आपण दुर्बल न समजता त्यांना आपले बांधव समजून जर आपण त्यांना वागणूक दिली तर निश्चितच चांगलं वाटेल. कारण की आपण ह्या लोकांना बऱ्याचदा काय करतो, मदत करताना असं वाटतं की आपण खूप काही वेगळं करतो. आपण काही वेगळं करत नाही. त्यांच्या जागेवर आपण देखील राहू शकतो. फक्त माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं या भूमिकेतनं आपण काम करावं. त्यासोबतच माणसाने माणसासोबत माणसासारखं वागत असताना माणसाने पशूंसोबत देखील माणसासारखं वागण्याचा प्रयत्न केला तर निश्चित बुद्ध्या देखील वाढ होईल आणि पर्यायाने आपलं जीवन हे निश्चितच सुसह्य होतं. प्रत्येक व्यक्तीकडे जीवन जगण्याचे वेगवेगळ्या कला असतात, त्याचा आपण अवगत करावा. त्या भूमिकेतनं या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा केला. त्या लोकांना या ठिकाणी सामावून घेतलं. जे दिव्यांग लोक आहेत त्यांच्याकडे अत्यंत कठीण प्रतिकार शक्ती असते. सामान्य परिस्थितीमध्ये आपल्याला थोडा जरी त्रास झाला तर आपण स्वतःला म्हणतो की मला खूप वेदना होत आहेत, आपण डॉक्टरकडे लागलेच जातो. परंतु या ठिकाणी जीवन जगणारे जे माझे बाल बांधव असतील, इतर काही निराधार लोक असतील, यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की निश्चितच समाजाचं आपलं काहीतरी देणं आहे आणि त्या भूमिकेतनं आपण प्रत्येकाने असं कर्तव्य करावं. खूप काही आपण करू शकलो नाही, पण खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने जर केला तर या सगळ्या लोकांना जीवन सुसह्य होईल आणि ते आपले बांधव आपल्या सोबत प्रवाहात राहतील अशी अपेक्षा आहे. त्या भूमिकेतनं या ठिकाणी आम्ही आज भेट दिलेली आहे. वाढदिवस साजरा करणं म्हणजे या ठिकाणी काय आम्हाला महोत्सव साजरा करायच्या भूमिकेत आम्ही या ठिकाणी आलो नाही. परंतु आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या असह्य लोकांना की दिव्यांग लोकांना वाटतं कोणीतरी समाजामधले लोक आपली दखल घेतात, म्हणजे त्यांना वाटतं मेन स्ट्रीम पासून आपण बाजूला नाही आहेत, मुख्य प्रवाहामध्ये आपण आहोत. लोक आपल्यासोबत शेअरिंग करतात आणि ह्या भावनेतून ते देखील त्यांच्यामध्ये विकास करत असतात आणि त्यांचं जीवन हे निश्चितच सुसह्य होतं. पर्यायाने सगळ्यांना जीवन जगण्यात आनंद मिळतो. या भूमिकेतून या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. आणि या ठिकाणचे आश्रमचे जे प्रमुख आहेत साई आश्रमचे गणेश भाऊ, त्यांचं अत्यंत अप्रतिम असं काम आहे. 250च्या वर या ठिकाणी लोक जवळपास त्या ठिकाणी संगोपन करतात. 2-4 लोकांचं कुटुंब सांभाळणं माणसाला अवघड जातं. अशा परिस्थितीमध्ये विभिन्न जातीचे, विभिन्न धर्माचे, विभिन्न भागातले आले लोक या ठिकाणी एकत्र येऊन त्यांच्या भाषा धर्म सगळ्यांना एकत्रित करणं आणि त्यांचा संसार चालवणं अत्यंत कठीण आणि अवघड काम आहे. तरी देखील ते योग्यरित्या त्या करत आहे, म्हणून त्यांना देखील एक कौतुक करतो आणि त्यांना देखील भविष्यात मध्ये अशीच ऊर्जा प्राप्त असेल म्हणून शुभेच्छा देतो. ओम साईराम. आज आपल्या साईबाबांच्या पावनभूमीत जो साई आश्रय परिवार सुरू आहे, नक्कीच तो बाबांच्या कृपेने सुरू आहे आणि तो आजपर्यंत जे काही संकट साई आश्रय परिवार आले ते सर्व निवारण करण्याचं काम आपल्या सद्गुरू साईनाथांनीच केलेलं आहे. आणि आपल्या शिर्डी परिसरात असेल, कोपरगाव परिसरात असेल, अनेक परिसरातून या ठिकाणी निराधार अनाथ मुलं, आजी आजोबा तसेच काही बेघर महिला या ठिकाणी येतात आणि नक्कीच बरेचसे पोलीस स्टेशन असेल यांच्या मार्फत आज आपल्याकडे जवळजवळ 80% जे मुली आजी आजोबा आलेले आहेत ते पोलिसांच्या मार्फतच या ठिकाणी आलेले आहेत. आणि बरोबर त्यांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे की त्यांची काय परिस्थिती होती, कशी अवस्था होती आणि आज साई आश्रयात आल्यानंतर नक्कीच त्यांना हक्काचं घर या ठिकाणी मिळतं. म्हणून देसले सरांनी देखील आज असा एक छोटासा प्रयत्न केला की आपण तर नुसतं या लोकांना या ठिकाणी पाठवतो, परंतु पुढील काळजी या ठिकाणची लोक किंवा साईबाबांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली जाते, परंतु आपण देखील काहीतरी समाजाचं देणं लागतो. म्हणून त्यांनी आज अतिशय छान असा उपक्रम या ठिकाणी राबवला व त्यांच्या सौभाग्यवती सुषमाताई यांचा वाढदिवस या ठिकाणी आनंदाने सर्वप्रथम या मुलांना कसा आनंद मिळेल, यातील आजी आजोबांना कसा आनंद देता येईल याचा प्रयत्न या ठिकाणी एक छान प्रकारे अन्नदान करून त्यांना खाऊचं वाटप करून, तसेच ज्या प्रकारे आपण बघतो मोठमोठ्या पार्टी आणि मोठमोठे महोत्सव साजरे होतात, मोठमोठे लग्न समारंभ साजरे होतात, त्या ठिकाणी अनेक नातेवाईकांना मान्यवरांना फेटे बांधले जातात. तशाच पद्धतीने आज आपल्या साई आश्रय परिवारातील सर्व मुलांना आजी आजोबांना या ठिकाणी मान्यवर अतिथी समजून त्यांनी या ठिकाणी फेटे बांधले व त्यांना खूप मोठा आनंद देण्याचा प्रयत्न अतिशय छान प्रकारे त्यांनी केला. आणि आदरणीय देसले साहेबांचा स्वभाव हा खूप दयाळू आहे. कारण मी अनेक वेळेस पाहिलेला आहे की
त्यांना ज्या ज्या वेळेस निराधार बेघर कोणी व्यक्ती सापडतं त्यावेळेस त्यांनी स्वखर्चातून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या साई आश्रयात त्यांनी पाठवलेलं आहे. तसेच वेळोवेळी कशी काळजी यांची घेतली जाईल अशाबाबत देखील चर्चा माझ्यासोबत ते नेहमी करत असतात. असे आपले जे खाकीच्या ड्रेसमध्ये असणारे अधिकारी आज आपल्याला देव माणसाच्या रूपात या ठिकाणी पाहायला मिळाले. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.